काय करता इथं काय झाडत बसल्यात? मग काय काम करायचं? अहो मला उशीर झालाय जायला, ते चपात्या राहिल्या त्या चपात्या करायच्या ना. अगं सकाळपासून माझं तेच चाललंय. मगाशी बघितलं कपडे धुवत होत्या, आता झाडून काढताय, ते चपात्या नाही झाल्यावर मी डबा कसा घेऊन जाऊ बरं? आता तिला जायचं होतं कामाला, मग पटकन तिच्या साडीला इस्त्री करून दिली. म्हणलं आता लय राडा पडलाय झाडून घ्यावा. माझ्या तर साडीला इस्त्री नाही केली म्हणून ही साडी नेसावी लागली आज. आता म्हणलं डबा बघावा तर चपात्या नाहीत. अगं तुम्ही तुमच्या डब्यापुरतं तरी करून जात जा ना ग. एवढा काय जीव घेता अगं, तळतळत घेता ग माझं. अहो आता बाकीची कामं नसतात का? तुम्हीच सांगा बरं. मी तिथं जाऊन काय झोपा काढते का? मला तिथं पण कामच करायचं असतं ना. पण आजकालच्या सुना लयच त्रास ग सासूला. तुम्ही जस काय लय तुमच्या आयांना देता का असा त्रास? अहो आईला त्रास द्यायचा प्रश्नच नाही, ती सगळं करते ना. अजून पण माझी भाऊजाई अशी नाहीच वागत. कसं करते? मी नाही करीत का घरातलं सगळं? अगं सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जाऊ द्या, तुम्ही एवढं बोलण्यापेक्षा आहे ना 2 चपात्या आहे ना एवढ्या वेळात झाल्या असत्या, एवढं बोलेपर्यंत. तो काय हाताला मेहंदी लावली का? तू कम नाही लाटल्या 2 चपात्या? अहो मला अजून माझी पर्स वगैरे चेक करायची, मला जायचंय आता, उशीर होतोय. तुम्ही काय पगार माझ्या हातात आणून देतात का? मग कोणाला देतोय? करत बसाल एवढं? घरातच तर देतोय ना पगार. आम्ही नवऱ्याला देत असताना त्यांना सांगा. तुम्ही काय तिकडे झाडत चालल्यात? आता मी बोलते इथं. अगं पण तू कर ना. मला आहे ना काय माहित नाही तेवढं, मला आहे ना 2 चपात्या लाटून द्या. सकाळपासून मी काम करते, तुम्ही दोघींनी काय केलं? मी काय काय काम करायचं? तुम्ही नोकरीला आहे म्हणून. मला उशीर होतोय, मला डबा द्या भरून. मी पण तेच सांगते, डबा बिबा काहीच अजून चपात्या बिपात्या बनवलेल्या नाहीयेत. चपात्या नाही बनवल्या तुम्ही? आता तू म्हणे मला साडीला इस्त्री करून दे, तुला साडीला इस्त्री करून दिली. अगं खरकट सारे सकाळचं झाडायचं पडलंय. आता नुसती भाजीच घेऊन जायला लागणार. आता मला वेळ झाला, आता मलाही उशीर झालाय. मग पहिले सांगायचं ना मला टाइम नाही म्हणून. आता सारं काम तर करते सकाळपासून. काय काम केलेलं आहे? फक्त तुम्हाला 4 चपात्या नाही लाटता आल्या. आता उठल्या, झाडून घेतलं, भांडे घासले, भाजी झाडून नंतर दिवसभर काढत बसा ना. दिवसभर कामच काय असतं तुम्हाला दुसरं? तुम्ही घरातच बसून आम्हाला बाहेर काम करावं लागतं. घरातले काम कधी होत बसतील? जा पहिले, आता मला पहिले डबा करून द्या. मला ते चपात्या करा, नंतर करा, पहिले माझा करून द्या. काय किरकिर लावली? मला टाइम होतोय जायला. यांनी अजून स्वयंपाक केला नाही. चपात्या नाही, डबा बिबा कसा न्यायचा? हा काय 2-2 चपात्या करून द्यायच्या ना त्यांना. अरे पण मी सकाळपासून कामच करते. काहीतरी करीत असताना दोघी कशालाच हात लावित नाही. काय कालवा लावला? अरे काय कालवा लावला म्हणजे? आता जायचंय जॉबवर जायचंय, उशीर होतोय, चपात्या केलेल्या नाहीत अजून, कसा डबा नेणार? नाही कामाला जायचंय, पहिलं त्यांचं उरकायचं, मग बघायचं. याच्यातून काय पडलं? आता हे झाडून दिवसभर काढू शकतात ना. आल्यापासून जरा आईकडे लक्ष नाही, बापाकडे नाही. काय खाल्लंय? आई अशी करायला लागली. कुणाच्या घरात आई वडील काम करीत नाहीत बरं आजकाल? सगळीकडेच काम करतात. आणि ह्या दोघी नोकरीला जातात रे, ह्यांना डबा द्यायला नको का? मग अरे त्यांना बी ड्युटी करायची असती. मी तेच सांगते का आम्हाला तिथं स्वयंपाक करायचा, दुपारचं तुमचं, संध्याकाळचं वरून तुमच्या लेकराचे ढोंगणं धुवा. ती जाऊ दे, पण ती करावं, प्रत्येकाला ती करावंच लागत आहे. तुला तर लय हवस होती नोकरीवाल्याच करावं सगळ्या. मग तेच होतंय मला पण. आता लेट मार्क लागला. जिरली तुम्ही. बरं ते जाऊ दे, सोड. तू एक काम कर, जा आतमध्ये त्यांना डबा करून दे पटकन. जाऊ दे, काही नको मला डबा. आता मी बाहेरच खाईन. मी पण बाहेरच खाईन. स्वागत चाललेलं जायचं. सगळे सुनाच एक पटन, पोरं दुप्पट आहेत. तुला नाही लागत होत ना नोकरीवाल्या? नोकरीवाल्या सुना पाहिजे. आता बरं चाललाय का तमाशा येऊ? अरे तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? कामासाठी जास्ती काय सासू? अरे टोन घेणं पार लाजा सोडल्या काय? मी मला जिनी जन्म दिला तिला हे काम. अरे कुठं फेडताल? मी आईला काय म्हणत होतो, मला तरी शेतकऱ्याची बघ. नाही ऐकलं तुम्ही ना. अरे बायकाच्या पदरा खालची येतं नंदी बैल, येतं नंदी बैल. त्यांनी सांगायचं, तुम्ही आपली मुंडकी हलवायची आणि पुढे चालायचं. काय चाललंय तुमचं? आम्हाला लागताय काय? 2 टायमाच्या 2 भाकरी, त्यासाठी सगळं करून घेताय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आठवतं का नाही तुम्हाला? अरे लोकांचं धुणं भांडे करून शिकवलं, एवढं सगळं उभं केलंय, आणि तिच्या परत पुढे हेच. अरे लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला. अरे स्वतः उपाशी राहिली, इकडून तिकडून आणून तुम्हाला खायला घातलं, तुम्हाला जगवलं, आणि ही फेड. अरे टोनग्यानं स्वतःच दूध नाही, रक्ताचं पाणी पाजलंय तुम्हाला. विसरलात कसा आई येते? अरे तुमच्या जिंदगीवर रक्ताचं नातं जर तुम्ही विसरत असताल, काय तुम्हाला लेकरं म्हणायची सुद्धा लाज वाटते रे? असं काय केलं एवढं?
आणि सगळेच करतात का उपकार नाही केले? अहो सगळ्यांचेच आईबाप करतात. तुम्ही काय उपकार नाही केले, हे नवल नाही केलं आमच्यासाठी, आणि आम्ही बी सगळे काम करतो ना. तुम्ही केलं म्हणून काय झालं? आणि हो, आजपासून तुमच्या दोघांना सांगतो, घरात राहायचं असेल तर कामच करायचं, तर बिनकामाच घरात नाही राहायचं अजिबात. आणि बाबा, हे घरातलं काम केल्याने आई काय मरणार आहे का? हा, आई तर बसून गिळायची सवय झाली ना. आपलं बरं होतं असं नाही वाटत त्यांना. काम करायचं जर नसलं ना तर इथे ना अजिबात राहायचं नाही, तिकडं कुठेही जाऊन राहायचं, इथं नाही राहायचं. आम्ही दोघी ना राब राब राबून बाहेरून आहे ना पैसे कमवून आणतो, त्याच्यामुळे इथे राहायचं असेल ना तर काम करावंच लागल. अरे तुमची चुकी नाही रे, आमची चुकी झाली. हे टोनगे जन्माला घातले, तुमच्या हवाली हे केल्या. आणि तुम्ही लय पैशाचा दिमाग मारताय ना. तुमच्या तुकड्या पाण्यावर जागायला आमच्यात बी अजून धमक आहे, करून खाऊ शकतो. आणि इथं आम्हाला राहायची हौस नाही. ए चल, ह्यांच्या या असले काम करून तुकडे खाण्यापेक्षा तिकडे कष्ट करून खाऊ, आणि ते आम्हाला सवय. आणि उठल्यापासून यांचे काम करा सारं करा. जाऊ द्या. काय म्हणून कमवता कमवता काय कमवता रे तुम्ही? तुम्हाला लहान आमच्या हिमतीव झाले यार. हेच नसते, आम्ही लहानाची मोठे केली. काय केलं तुम्ही? तुम्हाला काय आबाळतून पडले का ते? सांगतो सगळेच करते, सगळेच करते, सगळेच कर. सांगू काय तुला? सगळे आई बाप हे करतात काय काम? अरे लाजा वाटल्या पाहिजेत बैलांना तुम्हाला. चल, राहतो कोणी इथं, आणि तुला बी दाखवतो परत. जाऊ दे गेले तर. मग आता हे मग काय काय तुम्हाला ना ऍडजस्ट होणार नाही, एखादी बाई बघू. हा, हम्म. आणि काय कुठं जाऊन जाणार आहेत? येते फिरून परत संध्याकाळी येतील, परत. मग काय तर. हा, कोण सांभाळणार आहे ह्यांना? आणि जायला कुठं ठिकाणी त्यांना? नाही ठिकाण, पण जर कुठून आदावले तर येतात का नाही येतात याचं काय कोणी कोणी नातेवाईक आहे ना ठेवायला आहे ना, काही एवढं कोणाचं वर नाही आलेलं. दोघी जणी ना फक्त घरातलं काम करून घेत होते त्यांच्याकडून. आणि नोकरीला जाते दोघी बी, घरातलं बी करायचं, नोकरीचं करायचं, कसं होईल दोघीच्या? आणि घरातलं काम केलेल्याला काही लगेच नोकर म्हणतात का? मग बरं, आपल्याला कामाला लावायसाठी ती काम करीतच होते ना, शिकवायसाठी याच्यासाठी. घरात बसून मग आता केल्याने काय बरं, आता चौघं कामाला येत आपण. तुला सांगतो दादा, उगती म्हातारपणाचं आव आणायचा आणि काहीतरी तमाशा मांडायचा सगळ्यासमोर. बाबांच्या आहे ना जरा डोक्यावर आहे ना परिणामच झालेला आहे. जाऊ दे, तुम्ही नका डोक्यात घेऊ. तुम्ही काय करा, डबे घ्या आहेत तिसे, आणि काम होऊन का येते ते संध्याकाळपर्यंत. आता डबे घरात आता कोणी डबे आणलं? काय, केलेलंच आता नाही काय. बाहेरच खावं बरं, एक लागणार काम आहे करा, दोघी बी ना सुट्टी झाली ना तिकडे पार्सल घ्या आणि जेवा. पण मला तर वेळच झाला आता, असं वाटतं जावं का नको. नाही जा तू, उगा हाफ डे लागू दे, जा तू. ती उगा नको हे करू. जा दोघी बी. चालतंय, आम्हाला बी परत निघायचं. मग काय? चला आपलं बी. चल चल. ती बॅग घेते ना. हम्म. ती म्हणे ना त्यांच्या नादारीच नाचायला लागले. दरवाजा लावून घे. दुसरं काय? कायच करावं? परत आहे ना, घरात आई बाबा, कोण नाही. तुम्ही ना जाऊ नका कुठं, बरं का? काय झालंय आता बायांना बी आम्हाला काय बोलता येईना. आम्ही काय बोला बरं पप्पा? अरे नवरे आहेत का, कोण आहे तुम्ही? अहो असू द्या, पण आता उगा त्यांच्या समोर आम्ही त्यांची बाजू घेतली बरं का. तुम्ही काय करा माहिती, दोघ जण तुम्ही ऐकून घेतात म्हणून त्या फायदा घेतात. अरे मग आम्हाला कसं वाटतं, आपल्या लेकराचा प्रपंच कुणी मोठा करायचा म्हणून आम्ही करत एवढे राहिलो. मोठे झालेत का काय आईला काम सांगायला आणि हे करायला? अरे पण तुम्ही त्यांच्या तू नाही नको ऐकून नको घेऊ त्यांचं काम. झाडून काढ म्हणलं, तू कशाला झाडून काढायला लागली? तू एक दिवस काम ऐकलं ते रोजच काम सांगायला लागलं. त्या जर पार तुला पाताळ इस्तारी करायला होत्या तरी बी तू त्यांचं ऐकूनच घेती. आमचं कामाचं सोय बसून नाही दम निघत म्हणून आपलं बारीक कसं सारीक आहे करतो. वाटत तुम्ही चला आपलं- काय करा, पण तुम्ही बसल्या सारखं आम्हाला. डोक्या बसल्या ना तुमच्या. तुम्ही काम करा, पण त्यांचे काम करू नका, तुमचे करा. आता आम्हाला वाटत नाही का आपल्या आणि लेकराचं होतंय काय, प्रपंच- त्या दुटी करतात त्याच्यामुळे त्यांना काय बोलता येणार ना. ते काय त्यांनी लगेच काय म्हणायचं, हा आम्ही दुटी करतोय आणि याव करतोय, ह्या आईनी डोक्यावर घेऊन ठेवल्या. आईने लय लाड केले सुरुवातीला पप्पा. कामातलं शरीर मी काय करतो, कष्टच करायचं. नानाला फोन करून सांगतो यांची जिरवायची. तुम्ही ना कुठं जाऊ नका, नानाला मी सांगतो की नाना ही बरोबर करा, काय करायचं. नाही तुम्ही तरी प्रामाणिकपणे आम्हाला साथ द्या. तुम्ही नका काळजी करा, कोणाची पोर आहेत आम्ही. मी काय म्हणतोय, त्यांच्या समोर आम्ही अजूनही त्यांचीच बाजू घेतो. तुम्ही आम्हाला बी कचकवा, आम्हाला बी बोलाय. आम्हाला म्हणायचंच नाही तुम्ही लई चांगली वांगाळ, अजिबात नाही. आम्हाला बी त्यांच्या बरोबर सुरू करायचं. त्यांना पण. सुरुवातच आमच्यापासून करा आणि मग त्यांच्यावर जा. हा. म्हणजे त्यांना वाईट वाटायचं नाही. अरे मग आता तीच आम्हाला कसं कसं आहे? हे करायला आम्हाला बी जमलं असतं का नाही, पण मग आता तुम्हाला नाही, रस्त्यावर नाही. आणायचं. कसं आहे, आम्ही बोललो ना काय तर आम्ही होतं? तोंडावर येतो. आणि ही जर तुम्ही बोला. तुम्ही आज करायला गेले ना, आमची गावात अख्खी चव जाईल. हा. हा, मग कुठल्याच
पोरांना आई बाप घराच्या बाहेर काढले की चांगलं एकदम म्हणतच बेइज्जती. नाही. कोणी चांगलं मानणारच नाही ना कसं काय म्हणते आणि वरून म्हणते आणि दोन्ही पोरं कामाला सुना कामाला आणि त्यांनी आई बाप आणि घराच्या आई बाहेर बापाने एवढं चांगलं करून दिलं. अरे मी तर मला चक्कर बसायची बारी, तुम्ही सुद्धा त्या बायकाच्या नादाने भांडले म्हणलं. अगं, आई आम्हाला ते आता सगळ्यांसमोर ते बायकांसमोर कसं आता हे उलटं तुम्हाला खोटं बोलत नाही तुम्ही ना फक्त मी नानाला सांगतो सगळी आयडिया तुमच्या हातात जर चिया नाही नानाला बसल्या तर मला विचार बरोबर. पार अगदी याला अशी धमकायची ना कोर्ट कचेरी, नाही पार हाकलायची तुम्ही काय घराच्या करा बाहेर माहिती का त्यांच्या समोर आमची बी लाड करू नका तुम्ही डायरेक्ट सांगायचं सांगायचं धरायला घर हाताला धरून असं बाहेर फेकतोय पुरीला. पुरीला बी ना आम्हाला बी सांगायचं ह्या माझ्या घरात राहूच नका. आधी आम्हाला फेका करा बाहेर मग त्यांना अक्कल येईल. मग जागे हा तेवढं करा तू नानाला फोन कर बरं बाई. जा तुम्ही जा, येतो तोवर आम्ही. हा पण बाहेर जाऊन तरी कुठं राहणार आहेत आपण? काय नाही तुम्ही ना पुरी कट तुम्ही सांगा. जावायच्या दारात पुढं कुठं तुम्ही काय करा ते पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन बसा आणि अर्ध्या तासाने परत या. काय आला पांडुरंगाच्या याच्या यार नानाला मी लगेच ही वाटेन चालता चालताच बोलितो नानाला तिकडून नाना तिथे चहा पाणी पिते कोपऱ्यावरून ये आणि यायचं माघारी काय जाता कुठं गावात नका जाऊ नाना पण जा फक्त पोरं मग आता शेवटी आपलंच रक्त. हा मग तुम्ही काय करा कोपऱ्यावरून या नानासोबत तवरच आम्ही वर जातो नानाला फोन करून सगळं सांगतो. तुम्ही जाऊ बरं चला. जातो नाही फक्त नानापर्यंत जा बाकीच कोण नाही चल काय अडचण नाही नाना सगळं व्यवस्थित करेल. टेन्शन आलं होतं बरं. ही बघ गुटलेत बिटलेत का नाही तर ऐकत यांचं पण आता बघ ना ती बायकाच आहेच ना. मग काय आता पाहिलंय अवघड झालं. आता काय सांगावा नाना, लयच अवघड झालं. ते पुरी एवढा त्रास देते. पोरगे शिकवले शिकेले बायकाचं नादी लागते. त्याच्याकरता तुला म्हणत होतो मी शिकलेल्या पोरी करू नको हिला लागत होत्या काय सांगावा, नोकरीवाल्या सुना केल्या पण माझ्या डोक्याला नुसता ताप झालाय. सकाळपासून राबावं लागत आहे त्यांच्या हाताखाली. मग नोकरीला सुना केल्या त्यांच्या साड्या धुवा लागत धुतल्या कवर साड्या कवर, पण त्यांना कळायला पाहिजे ना. शिवाय परत आम्ही खायला घालतो प्यायला. तुम्ही एवढी मस्ती यांना पोरं बी म्हणते तुम्हाला अक्कल नाही. काम केली तर खायला. तुम्हाला एक गोष्ट तुम्ही चाललेत पुढे आता आमच्या दोघांच्यात धमक आहे अजून आम्हाला करून नाही खायची जायचं. आमच्यात बी गरज धमक नाही करून आहे. खायची. तुम्ही बावळाट येतं कोण म्हणलं तुम्हाला करून खावं लागत. तुला माहिती की नवीन कायदा काय सांगतो? मस्करी. मुलाच्या पगारामध्ये 1/3 हिस्सा आईबापाचा कायद्याने होतो. खरंय बाई आणि नाना. तुम्ही विचार करा तुम्ही घर का सोडिता बावळाटांनो? मग आता काय तमाशा करायचा गो तमाशा नाही. जर तुमचा तमाशा होत असेल तर तुम्ही त्यांनाच घराच्या बाहेर काढा. तुम्ही घर नका सोडू. शहाणे असाल तर तुम्हाला परत दार नाही. लोकांची तर कुठं जाऊन राहणार आहे आणि तुम्हाला कोण ठेवणार आहे? डोक्यात लागले काय? किशोरनी घरी बोलत तोंड घेऊन दाखवायचं घ्यायला पंगाना पंगा रे, पंगा. तुम्हाला सांग एक मी मिनिट आता मागाशीच फरा वाढले असते पण हे म्हातारं- कायद्याच्या नियमाने ना कायद्याच्या चौकटीत जर हे बसले ना तर यांच्या पगारामधला निम्मा पगार तुम्हाला मिळेल. हो आहे ना बरोबर. आणि घरी बसल्या मिळेल. काही करायची नाही. यांना झटका दाखवला ना यांना घराच्या बाहेर हाकलायची. तुम्ही जायची गरज नाही. तुम्ही कुठे चालले बोंबलं तोंड घेऊन? काय होत आता मी असतो बाहेर पण आणि ते जर आता उद्याच्या नाही तुम्हाला घरात घेतलं तर काय करणार तुम्ही? हिला लईत राहायचे तो त्यांचे धुणे भांडे दळण कर लेकराचे ढुंगणं धुवून घे यांना परत आयता स्वयंपाक करून द्यायचा डबे भरून द्यायचे एवढी जहागीरदारी कवर करायची. काय म्हणतो गरज नाही ना या गोष्टीची. तुम्ही फक्त तुम्ही घरातून बाहेर नका निघू. काहीच होत नाही. मी बी ऐकून घेते मग आता तिच्या अरे तू जरा पावर दाखव ना. आता वाटतं नोकरीवाले नोकरीवाले जात्या. आपल्याला आणायचे नोकरीवाले मिनिटात सरळ होत्या दुसरे तुला आयता चहा आणाल तर माही गाठ नको घेऊ. पोरं नाहीत ना धड आपलं नाही धड लोकाला काय करावं? तुम्ही घराच्या बाहेर पोरं कशी नांगे टाकी कार्टे तर नालायक निघाले हो, म्हणून पोरगं म्हणतं काय तुला झालं मग काम करायला आणि सारे जगाच्या आया करतात. थोडा आता काय बोलला? आता काय सांगायचं. बोलले काय सवय लावून घेतली. हा ना तिने सवय लावून जर तू पहिल्यापासून ना, ना, त्यांचं तमाशा केलं नसतं ना, वाटायचं. त्यांनी त्यांचं उरकून नोकरीला गेले. आज वाटतं नको तमाशा कुठं भावकीचा आपला तमाशा करता. तमाशा तर मग जा. आता बी तिला म्हणलं असतं ना नसतं म्हणलं तर म्हणले जाऊ द्या कुठं बसता लोकांना तमाशा दाखवीत करू आपण कुठं हे करायचं मग नसेल तर तरी मग थांबले. जा. रस्ता मोकळा आहे तुम्हाला. काय गावात जाऊन करायचं बसा. जिरवायची का त्यांची नाही त्यांची मग जिरवाच तुझी लागणार आता. तयारी असेल तुझी साथ असेल तर मग मी काही बी कर नाही, नाही तू परत आहे ना हे नको नाना माझे म्हणते, लेकरं त्याचं बी माझे तथ्य अरे आहे. बावळा आहे का तुम्हाला कोण सांभाळून कुठं जाता येणार पुढं आपण जाऊन करायचं. एकुलती एक पोरगी तीच दारात जाऊन बसता का? नाही नाही आणि नाही ती पोरगी जर उद्याच्याला तिला प्रपंच आहे ना. नाही नाही अजिबात नाही. आता आहे ना मी त्यांच्या झिंड्यात धरली बाबा. तिचा त्यांनाच प्रपंच नीट कोण करते. करायचं? त्यांनाच नीट केलं त्यांनाच पाहिजे नीट. नाना म्हणते त्याच्या तथ्यचे आपण जाऊच आता. चला बरं ते गेले असते तुम्ही ना जा, मी आता. आलो मागून. चला जा तुम्ही घरी. चला हे उन्हाचा कार झाला बाई. चल बाई बघा आधीच तुला उशीर आता. झालेला आहे. आले का?
आलो शेवटी ना आलेच ना. बघ मला माहित होतं कुठं जाणार नाही. आमचं स्वतःचं घर सोडून आम्ही कुठं जाणार आहे शेवटी यायला? तुम्ही बांधून ठेवलं काय? मग त्यांना गेलेच कशाला होते मग? त्यांना गेले कशाला होते म्हणजे? मग तुमच्या कामं करत बसायचे का? परत कशाला हे समजून घ्या तुम्ही आता. हा तुमचे आहेत ना अजून जरासे मोठाले पिशवे भरा. हा आणि निघायचं करायचं आता. माझ्या घरात अजिबात तुम्ही थांबायचं नाही. म्हणजे काय? श्यामचे हा आम्ही बांधलेले तुमच्या नवऱ्यांनी काय पैसे दिलेले नाहीत बांधायला. दिले नाही त्या घराला, आमच्या कष्टाचे पैसे लावले. आमच्या बापाने दिले नाही पण करून तर तुम्हीच आणलंय ना सुना म्हणून. करून आम्ही आणलं. तुम्हाला नोकऱ्याचा दिमाग आहे. नोकरी आहे तो तुमचे लय टमाटा मग पाहतात ना तुम्ही नोकरी तिकडे निघायचं आता. हो आम्ही कशाला निघू? आम्हाला इथं करून आणलंय. आम्ही काय पळून थोडी आलेलोय. बाहेर काढलं जाईल. मी काय मोल करीन नाही तुमचे काम करायला. धक्के मारून कसं घर आमचं तुमचं नाही समजून. आम्हाला म्हणताय धक्के बिक्के मारून बाहेर पिशव्या काढले. भरायचं निघायचं तुम्ही गुडीत. कशामुळे हे आमचे तुम्ही बांधले का? तुम्ही बांधले का? आम्ही नाही बांधलं मग पण तुम्हाला म्हणत होत तुम्हीच गेले बळच. अजिबात नाही ती आता बंद करायची. मग आता काय करायचं? लाडात आता अजिबात नाही. आता तुम्हाला तुम्हाला काय घराबाहेर काढलं होतं का? तुम्ही मग कामाला लावलं त्याचं काय? आता परत त्यांनी कामाला जायचे. तू काय म्हणले डोक्यावर परिणाम झालाय म्हाताऱ्याच्या? सांगू काय तुला? आधीच उशीर झालेला आहे आणि लगेच आल्यावर पण. कामाला नाही जायचं तुम्ही आज. तुम्ही पिशव्या भरायचं आणि निघायचं. कामच करायचं नाही. पण बाबा पहिले बी तुम्ही काम करीतच होते ना राव. म्हणजे आता काय केल्यावर आम्ही- काय फरक पडत होता? एवढं वाढवायची काय गरज होती काय? आम्ही काय आयुष्यभर काम करायचं कारण तुम्हाला कशाला हे केलंय? थांब. तू झाडायचं आणि तू झाडायचं उद्यापासून. आणि मग काय कामाला लावलं भांडे तुम्ही करायचे आम्ही नाही करणार. तुम्ही तर म्हणले घरीच थांबायचं नाही, कामाला लावतो आणि कामाला दिलं कामाला लावून आणि आता आलं तुमच्या अंगलट. अरे तुम्ही तुमच्या करून खा. माझ्या घरात तुम्ही राहायचं नाही. बायकांना काम नाही जमले तुम्ही करायची झाडलोट दळणं भानगडी नाही नाही माझ्या घरात नकोच ते. हे मला घरातच नाही पाहिजे. टोकाउट झाले. तुम्ही तुमच्या तिकडे घर भाड्याने घ्या नाही तर काय तर. कुठं बसणार तिकडं? आणि पुढे जाणार मी बाकी? म्हणत होतो अरे म्हातारे मी कामाला आहे निदान मला आहे ना शेतकऱ्याची बघ एखादी. तुम्हाला डोक्यावर परिणाम, आमच्या डोक्यावर परिणाम झाला. तुम्ही गप्प बसावं. शेतकरी शेतकरी करताय. तुम्हाला गोड वाटलं का तेव्हा? अरे मग ह्यो तमाशा लग्न बघायचा करताना. आता. माग सर नको भिवू नको यायला असेल आता. हा. दादा ऐक नाही दादा. काय करणार तुम्हाला घराच्या बाहेर काढणार दुसरं आमच्याकडे पर्याय नाही. मी पण नाही जाणार बाई. ओय, गुढी गुढी सांगा नाही तर आम्हाला मग आम्ही तुमच्या- कसं काय जाणार? असं सांगायला लागलं पप्पा. तुमच्या बायका उचलायच्या आणि तुम्ही निघायचं. आईने नोकरीवाले बायका कुणाला बघितले तर? तुम्हाला अरे चुकी सांभाळायचं झाली ना नाही. मग माझी. शेती आहे ना मग शेतकऱ्याच्या बायका बघायला पाहिजे अरे का? पण याला सोपा पर्याय ना नसेल जात तर पोलीस स्टेशनला हा, जायचं. त्याला काय ते दोन करावंच मिनिटाचं लागणार काम आहे आहे. मग. तुमच्यावर कारवाई पोलीस स्टेशनला जायचं नाही याच्यावर केस नोंदून टाकणार. पोलीस कंप्लेंट कसली आई बापाला कसली? हानमार केली घरातून हाकलून दिलं म्हणून. हान मार वरून आहे ना तुला आहे ना यांच्या पगारामधला आहे ना दोघांच्या पगारामधला निम्मा निम्मा हिस्सा तुम्हाला दोघांना द्यावा लागेल. कायद्याच दादा बघ आता काय नाही. नाही नाही मला एक सांगा आमच्या घरामध्ये तुमचा काय संबंध बोलायचा? संबंध म्हणजे माझा भाऊ येतो. संबंध म्हणजे काय? तुम्ही तुमचं घरचं बघा ना. आम्ही आमचं- माझा भाऊ येतो. डोक्यात लागली काय तू? तुम्हाला बरं वाटतं की बरं वाटतं नाही. तुम्ही त्या लायकीचे येत. तुमची लायकी बघितली अहो की करू नये यांनी दिलेत ना या. करून दिले नाही मग स्वतःनी करायचं. 10 वाजेपर्यंत झोपायचं आणि 10 वाजता सासूला स्वयंपाक करायला सांगायचा. 10 वाजता सासूला चहा ठेवायला सांगायचं. आता ह्यात आपल्या दुटीचं आता लाज फक्त होतं. तुमच्या नवऱ्याला तिला राहिले फक्त आंघोळ्या घालायच्या बस. याच्या पलीकडे काहीच नाही राहिले. दुसरं काहीच नाही ठेवलं तुम्ही. तुम्हाला आणि पहिली तुमच्या गोष्ट हाताने अशी यावं. आहे, तुम्ही जरा शिकलेत तुम्हाला कायदा माहित असेल. जर आईबापाला नाही सांभाळलं तर पगारातला एक हिस्सा अर्धा हिस्सा आईबापाला द्यावा लागतो. हे माहिती आहे ना? बरोबर आहे. तुमचं नाही पण पोरांच्या तर नक्कीच घेणार दिमाग. यांच्या घेणार. आमचा काय संबंध? अहो मुलं आहेत नाना ना. आमचं काय म्हणणंच तुमचा नाही बरं संबंध नाही तर जा तुम्ही दोघी जणी दुसऱ्या बायको करून देऊ आम्ही त्याला. का बरं जायचं? लग्न करून आणलेलं आहे. संबंध आहे ना तर मग आता इथून पुढे असं करायचं. ही घर कोणी बांधलंय? का? त्यांनीच बांधलंय आपण बांधलंय ना मग तुम्ही निघायची. नाही यांना माझ्या घरात ठेवणारच नाही मी अजिबात. बाबा काय अंत पाहिलं तुम्ही त्या दोघींना नोकरीवाल्या सुना करायच्या आईचा निर्णय होता. आता त्यांना घरात ठेवायचं बाहेर काढायचं ते बघतील. मग चूक आमचं काही नाही नाही. चुकी आम्ही मध्ये पडणार नाही दोघं बी. चुकी तिची झाली का? आम्ही कुठं म्हणतो चुकी तिची झाली. मग तुम्ही बायकाची का मग कडवड? ज्यांची चुकी झाली त्यांना घराबाहेर काढा. बाई आम्हाला बायका सांभाळताना आल्या तुम्हाला सरळ सरळ सांगा ना डोक्यावर घेतल्या. गेला ड्युटी किती वाजता आहे मला सांग? 10 10 वाजता. 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत काय नुसतं लाली पावडर लावत राहतो काय? काय काम करते रे? आणि तुम्ही नंदी बायला त्यांच्या मागे हिंडाता. सासूला ऑर्डर झाडून घे. पण आम्ही बी भांडी. कामालाच आहेत ना. याला चहाच नाही पाण्यात तांब्या सगळं उचलून द्यायचं नाही. पटले तर राहते आणि नाही पटल्यात जाते नोकरी आहेत त्यांना. कुठं जिकडे जायचं तिकडे जाऊ. फटाफट बोलायचं नाही तर मला पोलीस गाडी बोलवाय. काय करायचं मग? मी तर जाणार नाही सांगितलं की. मग काम करावं लागेल ते आई नाही सांगेल जाणार तर तसं. काम करायचं. काम करावं लागते. सासू सासऱ्याला आयताच्या आला पाहिजे. तुझं काय? गाडीचं काम करणार नाही दोघं पण बसून राहणार. काय? बाहेर जाण्यापेक्षा केलेलं बरं. काय वाटतंय तुला? नाही तुम्हाला उसना बोलायची काय गरज नाही. पडलं तिकडे घर बांधा मसले पैसे तुमच्याकडे नोकरी आहेत तुम्हाला. नाही मी तर जॉब नाही सोडणार. घरात नाही जॉब तर नाही सोडणार आहे मी पण नाही ठीक नाही, आहे. तुम्हाला जॉब सोडायला सांगतच नाही ते.
त्यांनी वाटून काय वाटून म्हणणं करू आहे? मग फक्त आता काय. त्यांचं एकच म्हणणं आहे की लवकर उठा, तुमचे तुम्ही आवरा, घरात घरातले याला कामं चहा करा. पाणी द्या आणि आणि कधी नाही उरकून झालं आला तर मग नाही काहीच नाही करणार. आमच्या मनावर वाटलं तर तुम्ही तिच्या मनाला सांगा. वाटलं ना तुम्हाला एखाद्या दिवशी गोड दावड खाऊ घालायचं तर ती 100% करीन. तसं पण मी काही करणार बळजबरी नाही. मी हातच लावणार नाही कोणत्या कामाला आता. मी तुम्ही लय केलं. सांगून आई करीन असं काय तुम्ही समजायचं नाही. तिच्या मनाला आलं तर ती करू त्याच्या शकते. पुढे वर्षातून 2दा आम्ही ना 15-15 दिवस फिरायला जाणार. त्याच्या सगळ्या पैशाचा बंदोबस्त तुम्ही तुम्ही द्यायचं करा. आहे. काहीच हरकत नाही, करू सगळं, दोघ जण करू देतो, आम्ही. देतो, आम्ही देतो. कशी जायवाली बघ. आणि नसेल जमत काय तर बाई, अवघड मग दुनिया आहे. नसेल जमत तर मग जायची गाडी आणि तुम्ही मार्ग मोकळे आम्हाला. मग आमच्या नोकरी जाते ना, नसेल जाय ना जमत गेलं तर. तर तुम्ही भीक मागा. आणि आता पण ती जमलेलंच बरं ना. भावबंदाचं काम कसं कोणाचं वाटोळ करायचं असतं ना. आजची तुम्हाला चांगलं जमलेलं नाही आहे. आम्हाला जमलेला नाही विषय तो खरं आहे म्हणून बोलतो. बरोबर. आणि बायकांना विचारायचं जमतंय का अजून बी. नाही जमन आता असं नाही, नाही. नाही, तुमच्या समोरच हो म्हणलं तर आता त्यांना काय अडचण ते नाही. घर सोडून चालले होते, मी आणलंय त्यांना माझं. आणि बाहेर घर त्यांचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला राहायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे. त्यांना घराच्या बाहेर काढायचं नाही. अहो, आमचं बाहेर घर आहे का काय, कुठं दुसरं राहणार कुठं? नाही कुठे जाणार तुम्हाला नाव पैसे पैसे काय? पैसे या द्या. पिंजऱ्यांचा रुबाब. बायकोचा जाईन भाड्यावारी घराच्या आणि माया जाईन खाण्यावारी. का मग घरी एखादी बाई ठेवायची जुन्या भांड्याला स्वयंपाकाला तिला- जायला पैसे तिला गेले कोण द्यायचे पैसे तर तेच तुम्ही. म्हणजे त्याच्यापेक्षा इथंच जाऊ दे ना, राहिलं पण वाईट. एवढं सगळं कुठे बरं. करण्यापेक्षा इथंच राहा ना, घरातले मला काम करतात ते एक दोघी. सांगा, इथं राहिलं म्हणजे आई बापा बी खाते ना आमचे. काय करत नाही त्यांना. त्यांच्याकडून काय भेटेल? सगळे वावर शिवर विकून टाकले मी त्यांचे नका- वृद्ध आश्रमात नेऊन नका- टाकले. नका ते तुमचं कुठे काय करत? करू, हाय ते काय नाना नाही पण काय आता कशाला तुम्ही, मी म्हणले ना आम्ही वाटून वाटून करतो काम दोघी. करतो नाही. करावंच लागेल. करतो म्हणजे एकीने सकाळी चहा करून द्यायचा त्यांना, संध्याकाळी एकीने द्यायचा. मी ड्युटीवरून आल्यावर मग माझं हा 6 ते 5 ही तुम्हाला ड्युटी. 5 वाजेपर्यंत आरामशीर बसून राहणार. त्यांचं ते करणार. त्यांचं नका करू काही. त्यांचे कपडे नका धुवू, तुमचे लुगडं नका लेकरं धुवू. बाळा सांभाळणार आम्ही. आमचीच ना हा तुमची लेकरं जिम्मेदारी त्यांच्याकडे. हा पार त्यांचं हागणं मुतणं ते सगळं सगळं करणार. करणार. तुम्ही शाळेत नेण्यापर्यंत आणण्यापर्यंत करणार. तुम्ही काय बघू नका. चालतंय ना मग. चालेल. पण तुम्हाला जर न जमत आहे का सांगा. नसलं जमत तर तुम्हाला रस्ता मोकळा आहे. रस्ता लय मोठं गेट उघडून ठेवले. हा मोठं गेट उघडून जर ठेवलंय, तुम्ही तुम्ही दोघी तुमचं नाही जा. बसले तर आणखीन असं मोठं इकडे मी फाकव. अरे जमत आहे म्हणा बाबा, नका नादी लागू. आणि म्हणले नाही ना, जमलं मी आता नाही तरी जमलं नाना तुम्ही एवढं गावाला बोलताय. डीजे बोलितो. डीजे काढून यांची मिरवणूक नको नको नको. सासऱ्याला न सांभाळणाऱ्या सुनांना डीजे लावून काढली मिरवणूक. असं एक नाही, तसलं काय करू नका नका. देऊ, आमचे माफ करा, चुकलंय करायला आमचं. लागलेत, हो म्हणायला लागले, ते करते सगळं काम. तुमच्या घरचं आहे, तुम्ही बघा. मला काय गरज नाही. हे बाबा एक काम बायकाच्या करा, बैल. यांची म्हातारीची माफी मागा बाबा, चुकलंय. पडा पाय त्यांचे पाय. पडा पाया तेवढं तरी करा उपकार. आम्हाला माफ करा. हा तुम्हाला माफ नाही, तुम्ही तुमचं करा आणि खा. कंबर दुखत आहे त्यांची वाकायला बघ. हा आता आम्ही चांगलं बोलतोय तर मग चांगलं आई तुम्ही पण बोलतोय चांगलं ना. बोला ना आता. खरंच चुका झाल्या आमच्याकडून खरंच. त्यांच्या तोंड एक काम कर, हात ती तुम्हाला वाकाय पाया पाया पडा बाबा. पाय घ्या. त्यांच्या. काय करता आता? अरे आई सारखी सासूला का एवढं हे करते. चला जेवायला आम्हाला. चला. चला भाकरी घालून. पण ऑफिसला जायला टाइम. आजच्या दिवस घरी राहा. आजच्या दिवस यांना सुट्टी द्या. आजच्या जेवा आता आजच्या आम्ही दिवस घेऊन राजा टाका आणि तुम्ही घरीच राहा. चला 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 वाढा सगळ्यांना जेवायला.